नमस्कार, मी माधुरी फॅशन डिझायनरमध्ये तुमचे स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? मजेतच ना? तर मी हा शिवलेला आहे साडीचा ड्रेस, पुराण्या साडीचा आहे. मला थोडंसं कमरेत लूज वाटतो. कस्टमरचा आहे, तिला बरोबर होऊन जाईल कारण की तिची कमर थोडी मोठी आहे. तर हा ड्रेस मी शिवली साडीचा. तर कस्टमरांचं म्हणणं असं असते की नवीन कपडा नाही आहे, साडीचाच तर ड्रेस आहे, तर ह्या साडीच्या ड्रेसची शिलाई तुम्ही कमी घ्या. पण माझं म्हणणं असं आहे की नवीन कपड्यामध्ये आपल्याला जेवढी मेहनत घ्यावी लागत नाही, तेवढी मेहनत ह्या कपड्यामध्ये घ्यावं लागतं. तरीसुद्धा आपण जास्त शिलाई नाही घेत. ज्या ड्रेसची शिलाई असते त्याचप्रमाणे घेतो. जुना ड्रेस, साडी मग कशी जुना पडलेली असते, धुतली असते त्यामुळे ती साडी थोडी मुलायम झाली असते. त्यामुळे शिलाई प्रॉपर बरोबर फिनिशिंग येत नाही. तरी पण आपण फिनिशिंग दाखवायसाठी हळू शिवू, पण व्यवस्थित फिनिशिंगसाठी म्हणून आपण वेळ त्याला जास्त द्यावं लागतं आणि शिवायला पण खूप मेहनत लागतं. जसे नवीन कपड्यावर जेवढी मेहनत घ्यावी लागत नाही, तेवढी या कपड्यावर घ्यावी लागते. आणि दिसायला पण सुंदर शिवली, सुंदर आहे. फुगा असते नाही, नऊची असते नाही तिची. आणि छान हा असा घेरा आहे, प्लेटेड घेरा आहे, कारण की खाली बॉर्डर होता, तर बॉर्डर आल्या पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. तर बॉर्डर हा येण्यासाठी मी प्लेटवाला ड्रेस बनवली. दिसतीला सुंदर झाला. पण असं कस्टमरांचं म्हणणं असते की हा तर साडीचा ड्रेस आहे, एवढे कशाला पैसे घेता? तर तुमचं काय मत आहे? साडीचे त्या साडीपेक्षा आपण कमी पैसे घेतले पाहिजे की जास्त पैसे घेतले पाहिजे की बरोबर घेतले पाहिजे? हे मला कृपा करून सांगा. कारण की ह्या कपड्यामध्ये खूप खूप मेहनत लागतो. कापायला पण खूप त्रास होतो ह्या ड्रेसला. कारण की नवी साडी असली किंवा नवा कपडा असला तर तेवढाच कापायला त्रास जात नाही. पण ह्या याच्यामध्ये खूप त्रास जातो आणि खूप वेळ पण लागतो. कटिंग लवकर जमत नसल्यामुळे आणि हळूहळू पण शिवावं लागते. कारण की थोडंसं कपडे इकडं तिकडं लूज असल्यामुळे सरकत राहतो किंवा फोल्ड पडत असते, तर आपल्याला प्रेस करूनही कापावं लागते. तर माझं तरी म्हणणं असं आहे का आपण जास्त तर नाही घेत, पण त्याच कपड्याएवढी शिलाई घेतली पाहिजे. तर तुमचं मत काय आहे ते मला कृपा करून कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ माझ्यासाठी अगदी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मला प्लीज कृपा करून कमेंटमध्ये सांगा की याच्याविषयी तुमचं मत काय आहे आणि मला